राष्ट्रीय काँग्रेसची नवसत्याग्रह बैठक बेळगावमध्ये आजपासून सुरुवात होते। 2 दिवस ही बैठक आहे ती चालणार आहे। यामध्ये काँग्रेसचे देश पातळीवरचे नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्याचबरोबर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे या वीर सौद उद्यानाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्या बैठकीची पाहणी जी आहेत ते या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण ह्या सगळ्या तयारीचा आढावा देखील ते घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय कशा पद्धतीने त्यांच्याकडून या सगळ्या तयारीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। उद्या खरं तर जाहीर सभा देखील राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं ही सगळ्या तयारीचा आढावा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आपल्यासोबत आहेत। सर क्या कहेंगे? आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र आढावा घेता येत ते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय या सगळ्या नवसत्याग्रह मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य देखील आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे त्याचाच आढावा घेण्यासाठी आता हे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते कर्नाटक काँग्रेसचे या सगळ्या वीरसौद उद्यान परिसरामध्ये दाखल झालेत। खरं तर याच वीरसौद उद्यानमध्ये महात्मा गांधी देखील आलेले होते आणि त्याच्या शतकपूर्तीच्या निमित्तानं कर्नाटक काँग्रेसकडून या 2 दिवसीय मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेला आहे। वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहेत। महात्मा गांधी यांचे फोटो असलेले एक प्रदर्शन देखील या निमित्तानं होणार आहे। त्याचबरोबर विधानसौध परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण देखील या निमित्तानं होणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतो एक भरगच्च कार्यक्रम 2 दिवस या निमित्तानं कर्नाटक काँग्रेसकडून घेण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची बैठक देखील काँग्रेसची होणार आहे ज्यामध्ये देश पातळीवर काँग्रेसची स्थिती आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी राजकीय भूमिका असली पाहिजे याच्याबद्दलचं विचारमंथन या सगळ्या बैठकीमध्ये केलं जाणार आहे आणि त्यामुळं एकूणच ही बैठक जी आहे ती काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळंच या सगळ्या एकूणच बैठकीकडे देखील लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं एकूणच या सगळ्या 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठकीच्या निमित्तानं कर्नाटक काँग्रेस असेल किंवा देश पातळीवरील काँग्रेसमध्ये देखील नवचैतन्य आल्याचं पाहायला मिळतं आहे। पुढे जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।